मित्रांनो सध्या निघालो आहे आपण लक्ष्मी विलास पॅलेसकडे. मी रिक्षाचा आधार घेतला आहे. बहुत बढ़िया है. आणि आता काकांनी सांगितलं की बाबा आतमध्ये कॅमेरा वापरू शकत नाही, तुम्ही फोटो काढू शकत नाही. बघूयात नेमकं काय विषय. एकदम जबरदस्त विंटेज कार. आणि अशा रीतीने आपण वडोदऱ्याला लक्ष्मी पॅलेस पाहायला आलेलो आहोत. तर बघूयात आतमध्ये व्हिडिओ काढता येतील नाही येतील हा वेगळा आणि नवा गहन प्रश्न आहे. बघूयात, जे होईल ते होईल. भाई लोग, लक्ष्मी विलास पॅलेस आणि महाराजा फतेसिंग म्युझियम या दोघांचं कंबाईंड तिकीट मिळून 375 रुपये जातं आहे. आणि जर सेपरेट घ्यायचं गेलं तर 250 रुपये फक्त लक्ष्मी विलास पॅलेसला आणि 150 रुपये म्युझियमला, असे 400 रुपये. म्हणजे इंडियन्सला बरं का. आणि फॉरेनर्सचे रेट वेगळे आहेत. फॉरेनर्सला 525 रुपये आणि 300 रुपये. प्रचंड महाग आहे भाई. चला आलो आहे तर पाहायचं तर आहे, तर पाहूयात. आतमध्ये कोणत्याच प्रकारचा कॅमेरा वापरता येणार नाही असं स्पष्ट सूचना त्यांनी लिहिलेल्या आहेत. आणि बघूयात पॅलेस. इथूनच बघून घ्या, असा भला मोठा पॅलेस आहे. तर चला पाहूयात. मित्रांनो, ज्या वेळेला तुम्ही लक्ष्मी पॅलेसमध्ये येत आहे त्यावेळेला तिकीट वगैरे काढताय. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आतमध्ये आल्यानंतर तुम्हाला ऑडिओ गाईड दिला जातो. म्हणजे तुम्हाला एक सोनीचा आयपॅड दिला जातो, ज्याच्यातून तुम्ही संपूर्ण लक्ष्मी विलास पॅलेसची माहिती, बडोदा संस्थान, सयाजी गायकवाड यांच्याबद्दल सगळी माहिती मिळवू शकताय. मयूर कलशापासून सुरू होणारी ही माहिती शेवटपर्यंत सांगितली जाते. 1 तासाचा हा प्रवास आहे आणि आपण हा प्रवास आता आतमध्ये करणार आहोत. आणि महत्त्वाचं म्हणजे आतमध्ये शूटिंग अलाउड नाही आहे, त्यामुळे बाहेरूनच करून घेतो आहे. हा जो संपूर्ण जो महाल आहे ना, 170 खोल्यांचा महाल फक्त 2 लोकांसाठी बांधला गेला होता. म्हणजे निवासी महाल पॅलेस ज्याला म्हणतो ते भारतातला एकमेव आहे ज्याच्यामध्ये लोक राहायचे. एवढा मोठा महाल आणि 2 लोकांसाठी एवढा मोठा पॅलेस बांधला होता. एक सयाजीराजे आणि त्यांच्या पत्नी या दोघांसाठी एवढा मोठा महाल बांधला गेला होता. किती आश्चर्याची गोष्ट आहे का नाही. मित्रांनो, आतमध्ये फिरून आलो आहे. काय वैभव असेल. 8च गोष्टी बघितल्या आम्ही. म्हणजे बाकीच्या ठिकाणी जरा रिनोव्हेशन चालू होतं, थोडंसं दुरुस्तीचं काम चालू होतं. पण या महालामध्ये फक्त 8च खोल्या बघितल्यात मी. आणि त्या 8 खोल्यांना बघून मला एवढंच कळालं की बाबा सयाजीराजे किती कलाप्रेमी असतील आणि किती भयंकर रीतीने त्यांच्याकडे सौंदर्यदृष्टी होती असं म्हणायला काय हरकत नाही. आणि त्यांनी जे आयुष्य जगलेलं आहे आणि जे वैभव त्यांनी पाहिलेलं आहे, ते वैभव, त्या प्रकारचं आयुष्य आपण किंवा माझी अख्खी पिढी मिळून ते जगू शकली नाही किंवा जगू शकणारसुद्धा नाही असंच वाटतं आहे. कारण एवढं भयंकर खर्च याच्यावर झालेला आहे त्यावेळेला. असं नेहमी वाटतं की बाबा या लोकांनी काय केलं असेल की बाबा त्यांनी हे आयुष्य जगलं. असो, आपण आपल्या परीनं आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी नवं आणि नाविन्यपूर्ण आणि आनंदी जीवन जगण्याचा प्रयत्न नेहमी करतच असतो. पण म्हणजे ही दरी केवढी मोठी आहे असं वाटतं की बाबा त्यावेळेलासुद्धा आता बऱ्या प्रमाणात म्हणजे बऱ्याचपैकी काही गोष्टी समान आलेल्या आहेत. थँक्स टू बाबासाहेब की बाबा त्यांच्यामुळे माझं आणि अंबानीची एक गोष्ट कॉमन राहू शकते. म्हणजे श्रीमंतातला श्रीमंत माणूस आणि गरीबातला गरीब माणूस या दोघांमधील एक गोष्ट कॉमन आहे. दोघं एका लेवलला येतात, ते म्हणजे मतदानाचा अधिकार, म्हणजे वोटिंग. तुम्ही भारताचे नागरिक आहात, तुम्हालासुद्धा एकच मत आहे. श्रीमंत असाल तरी एकच मत आहे, मुलगी असाल मुलगा असाल एकच मत आहे. इथं तरी समानता आहे. कारण हे वैभव आम्ही याची बरोबरी करू शकू किंवा नाही हे करू शकणारच नाही. पण ही जी विषमता आहे ना ती इथं पाहायला भेटते. असो, पण वैभव भयंकर आहे.
श्रीमंती ह्यांची भयंकर होती. कलाप्रेमी सयाजीराजे होते, यात काहीच वाद नाही. आणि त्यांनी जे वैभव भोगलेलं आहे म्हणून ह्याला लक्ष्मी विलास पॅलेस म्हणतात. किंवा त्यांचं जे विलासी आयुष्य होतं ना ते ह्यातून दिसून येतं. अरे 2 लोकांसाठी फक्त 170 खोल्यांचा त्यांनी महाल बांधला आहे. विचार करा. चला म्युझियम पाहूयात. तिथे सुद्धा फोटोग्राफी अलाउड नाही आहे. मित्रांनो, अजून एकदा माझी तिकिटाच्या बाबतीत गोची झाली असं म्हणायला काहीच हरकत नाही आहे. कारण ज्या वेळेला सयाजी बागला गेलो होतो मी त्यावेळेला तिकीट काउंटर भेटलं नाही. तिथून फिरून लांब फिरून मला वेगवेगळ्या तिकिटाच्या काउंटरवर जाऊन चेक करावं लागलं. शेवटी मिळालं, पण खूप धावपळ झाली. आणि इथं लक्ष्मीविलास पॅलेसला जेव्हा आलो त्यावेळेलासुद्धा तिकीट मी काढलं दोन्ही ठिकाणचं. एक लक्ष्मीविलास पॅलेसचं आणि दुसरं म्हणजे म्युझियमचं. आता तिकीट काढल्यानंतरनं मी जेव्हा लक्ष्मी पॅलेस फिरलो, सगळं फिरून झालं, त्याच्यानंतरनं मला कळालं की बाबा म्युझियम हे 1-1.5 किलोमीटर लांब आहे. गेट नंबर 3मधनं एंट्री करायची आहे. पूर्ण बाहेर एक्झिट व्हायचं आहे तुम्हाला. म्हणजे पुन्हा रोडवर जायचं आहे. रोडवरून गेट नंबर 3ला जायचं आहे. म्हणजे 1.5 ते 2 किलोमीटरचा रस्ता तुम्हाला चालत जायचा आहे. आणि आतून एकही गाडी तुम्हाला भेटत नाही. ज्या रिक्षा वगैरे येतात त्या बाहेरच सोडून जातात तुम्हाला, किंवा गेटपर्यंत सोडतात आणि ते निघून जातात. तुमच्यासाठी काय थांबत नाहीत कुणी. तर विषय असा आहे, पुन्हा पायपीट करत 2 किलोमीटर चालायचं आहे आणि मग म्युझियमला जायचं आहे. तोपर्यंत म्युझियम चालू असलं पाहिजे. आणि तेवढ्या वेळेत माझं कमी वेळ जरी राहिला तरी मला ते आतमध्ये पाहायला देतील अशी अपेक्षा ठेवतो आहे. मित्रांनो, अजून एक गोष्ट सांगायची राहून गेली की ज्या वेळेला तुम्ही लक्ष्मी पॅलेसला याल त्यावेळेला तुम्हाला इथं गोल्फ कोर्ट दिसेल. म्हणजे गोल्फ हा खेळ खेळताना लोक दिसतील. अरे तिथल्या गवतावर तुम्ही पाय जरी ठेवलात ना 2-3 सिक्युरिटी गार्ड येतात तुम्हाला हुसकावून लावण्यासाठी. आणि आतमध्ये गोल्फ कार फिरवली जाते. त्या गोल्फ कारमध्ये लोक फिरतात. गोल्फच्या कांड्या, दांडं आणि ती बॉल, त्याची बॅट घेऊन फिरतात. म्हणजे आता ते बॅटच म्हणावं लागेल, रॉडवाली ती. आणि ती लोक इतकी प्रचंड श्रीमंत आहेत. मी विचारलं सिक्युरिटी गार्डला की बाबा ही लोग कौन आहेत. ये राजा लोग के दोस्त लोग हैं. ये लोग क्या करते हैं. वो मंत्री है, कोई मंत्री है, कोई राजा का दोस्त है, कोई बिझनेसमॅन है, कोई कुछ है, कोई कुछ है, असं तसं म्हणून सांगायला लागला. म्हणजे विचार करा, राजाचे जर तुम्ही मित्र असाल तर गोल्फ कोर्सवर तुम्ही फ्रीमध्ये गोल्फ खेळू शकताय. आणि हा प्रचंड श्रीमंताचा खेळ आहे तो सुद्धा. असो, चला म्युझियम बघूयात. 1 तास उरला आहे आपला. मित्रांनो, अजून एक खास बात आहे वडोदऱ्याची की बाबा ती इथे लिफ्ट लगेच मिळते बरं का. इथं जास्त वेळ वाट पाहायची गरज पडत नाही. आपण पोचलो सुद्धा. फार तर 4-5 मिनिट लागले असतील. 1.5-2 किलोमीटरचा रस्ता होता. गेलो रोडवर, लिफ्ट मागितली, लगेच थांबली गाडी आणि लगेच आपण सयाजी गायकवाड यांच्या म्हणजे फतेसिंग संग्रहालयाला आलोय सुद्धा. गेट नंबर 3मधून जेव्हा तुम्ही आतमध्ये याल त्यावेळेला सुद्धा तुम्हाला आतून भरपूर चालत जावं लागेल. विषय असा आहे. आता आपण इथून आतमध्ये जाणाऱ्याला पण लिफ्ट मागूया. मिळाली तर मिळाली. कारण आता एक गाडी इथे, अरे गाडी पार्क होते तिकडे. मला वाटलं इकडे येईल वाटलं होतं, तर तो पार्किंगला गेला आहे. चला जाऊयात थोडंसं. आपली जी कला आहे ना लिफ्ट मागायची, त्या कलेमुळं पोचलो आहे बाबा लवकर, ऑन टाईम. बघूया, तासभर गेला तरी चालेल. आता इथे 5चाच टाईम आहे. पोचलो आहे फतेसिंग म्युझियमला. ही म्युझियमची जागा आहे. तर मित्रांनो, नोटीस बोर्डच्या हिशोबाने जर गेलो तर फोटोग्राफी, व्हिडिओग्राफी, मोबाईल फोटोग्राफी करू शकत नाही तुम्ही. तर त्यामुळे कॅमेरा आतमध्ये जाईल, मोबाईल आतमध्ये जाईल आणि माणूस फक्त पाहायला जाईल. तर चला मग. म्युझियम पाहून झालेलं आहे. मला वाटलं म्युझियममध्ये किमान मोबाईल असं ना तसं घेऊन जाता येईल. मोबाईल सोडा, सर्व चेक करून पाठवलं आहे त्यांनी. मोबाईल, कॅमेरा सर्व
जमा करून ठेवावं लागते, टोकन घ्यावं लागते. ज्याप्रमाणे आपण मंदिरात जाताना चपलीसाठी टोकन घेतो ना, अगदी त्याप्रमाणे. मग एका लॉकरमध्ये आपला मोबाईल कॅमेरा त्यांनी ठेवला आणि आतमध्ये सोडलं. आता म्युझियम इतकं सुंदर होतं की मी तुम्हाला सांगू शकत नाही शब्दामध्ये, कारण इतक्या वेगवेगळ्या वस्तू, वेगवेगळ्या मूर्त्या, वेगवेगळ्या पेंटिंग्स, भयंकर सुंदर होतं ते. आता म्युझियम पाहिल्यानंतरनं, त्यानंतरनं पॅलेस पाहिल्यानंतरनं एक गोष्ट लक्षात येते, ती म्हणजे हे गायकवाड घराणं जे आहे ना, प्रचंड रसिक घराणं होतं. कलेबद्दल त्यांना प्रत्येक गोष्टी जाणून घ्यायच्या होत्या, त्यानंतरनं त्या समजून घ्यायच्या होत्या आणि त्यांना ते सगळ्या गोष्टी जतन करून ठेवायच्या होत्या. त्यांना चित्रकलेची जाण आहे, चित्रकला म्हणजे काय हे समजतं आहे, शिल्पकला म्हणजे काय, संस्कृती म्हणजे काय, ह्या सगळ्या गोष्टींचं त्यांना प्रचंड आकर्षण असावं. कारण त्यामुळेच राजा रविवर्माच्या सगळ्या पेंटिंग्स, सर्वच प्रकारच्या पेंटिंग्स तुम्हाला तिथं पाहायला भेटतात. त्याच्यानंतरनं ग्रीक लोकांच्या, रोमन लोकांच्या पेंटिंग्स, शिल्पकला, मूर्त्या, या सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथं पाहायला भेटतील. इवन सयाजी राजांचं जे शिल्प आहे त्यासाठी वापरला गेलेला मार्बल असेल, त्यासाठी वापरला गेलेला जो कलाकार असेल, ते या सगळ्या गोष्टी ग्रीक आणि रोमन कलाशिल्पाशी सुसंगत दिसतात, एकसारख्या दिसतात. आणि त्या मूर्त्या पाहिल्यानंतरनं त्यांना प्रचंड आकर्षण होतं ग्रीक आणि रोमन कलाकृतीचं, हे दिसून येतं. आणि ते प्रचंड प्रेमातसुद्धा होते असं सुद्धा जाणून येतं किंवा दिसूनसुद्धा येतं. कारण त्यामध्ये चिमणाबाईंचं असेल किंवा इतर सर्वांच्या ज्या पेंटिंग्स वगैरे त्यांनी बनवलेल्या आहेत ना, ते ग्रीक आणि रोमन पद्धतीच्याच आहेत. एक सुंदर पक्षी दिसत आहे, त्याचा एक फोटो काढतो मग तुम्हाला बोलतो पुन्हा. अरे भाई, तुम्ही काय मिस केलं मी हे शब्दात सांगू शकत नाही. इतका सुंदर असा सुतार पक्षी होता, खूप दिवसानंतरनं मी पाहिला. त्यामुळे मला व्हिडिओ अचानक बंद करून पुन्हा चालू करावा लागला. मी आता त्याचा व्हिडिओ टाकतो, तो पहा. कसा वाटला? एकदम जबरदस्त होता ना. अरे भाई, लय दिवसानंतर ना, म्हणजे इथं पक्षी वैभव जे म्हणतो ना तुम्ही, इथं भरभरून आहे. तुम्हाला इथं मोर बघायला भेटतील, लांडोर बघायला भेटतील, वेगवेगळे पोपट बघायला भेटतील, सुतार पक्षी बघायला भेटतील, किंगफिशर तर आहेच, पण किंगफिशरचा जो येलो असतो ना, खंड्याचा बंड्या असल्यासारखा, तो सुद्धा इथं बघायला भेटतो. आणि मी कुठं होतो तर राजवैभव किंवा ग्रीक आणि रोमनच्या प्रेमामध्ये असलेलं हे सयाजी गायकवाड घराणं आहे. म्हणजे प्रचंड त्यांना ग्रीक आणि रोमन कलेचं आकर्षण असावं किंवा त्यांना त्या गोष्टी किंवा त्या प्रकारच्या शैलीच्या त्या प्रेमात असतील. कारण त्यांनी जो दगड वापरलेला आहे तो मार्बल असतील, ऑब्सिडियन जास्त वापरलेला आहे. त्याच्यानंतरनं म्हणजे त्यांची जी शैली जी म्हणतो आहे ना, ती शैलीसुद्धा आहे ना त्या साईडचीच आहे. महत्त्वाचं म्हणजे सगळ्या मूर्त्या इतक्या फाईन आणि व्यवस्थितपणे कोरल्या गेलेल्या आहेत ना, ते तुम्ही पाहून तुम्ही थकवाल की बाबा एवढा फाईन. त्यामध्ये चिमणाबाईंच्या ज्या मूर्त्या आहेत किंवा सयाजीराजांच्या असतील किंवा रणजित सिंहांच्या मूर्त्या ज्या असतील, त्या इतक्या फाईन आहेत ना, एकदम हुबेहूब माणसासारख्या दिसतात. प्रचंड. प्रत्येकानं यावं आणि व्हिजिट करावं अशी ही जागा आहे. लक्ष्मीविलास पॅलेस असेल किंवा फतेसिंह म्युझियम, मी तर म्हणेन दोन्ही ठिकाणी तुम्ही यावं. गेले पैसे, पण तुम्ही एक वेगळ्या प्रकारची कला, वेगळ्या प्रकारच्या पेंटिंग्स, वेगळ्या प्रकारच्या मूर्त्या तुम्ही इथे पाहाल. मी तर म्हणेन याच, कशाला वाट बघते, लगेच या. हां, अजून एक, सकाळपासून आपण काय खाल्लं नाही, फक्त नाश्ताच केलेला आहे. आणि आता 6 वाजत आलेले आहेत, 5:30. हां, 5 वाजलेत. 5 वाजता बंद करतात ना ते, मग ते हाकलून लावले त्यांनी मला सोडा. 5 वाजता ते बंद करतात. मग आता जेवण करूयात काहीतरी. जेवण करूनच आपण वडोदरा सोडू आणि आनंदला पुन्हा जाऊयात. पहिला जेवणाचं बघूयात. बसस्टँडच्या जवळपासच कुठेतरी करूयात, म्हणजे काही गोष्टी सोप्या होतील. चला तर मग. मित्रांनो, इथं बाजार लागला आहे तिबेटियन लोकांचा. म्युझियम, पॅलेस पाहून झाल्यानंतरनं इथंच खायचं काहीतरी ठरवलं आहे आणि इथेच बाजार लागलेला आहे. दोन्ही गोष्टी एकत्रितरित्या कवर करूयात असं ठरवलं होतं आणि तसंच करतो आहे. पण
पण प्रचंड गर्दी आहे भाई, गड्ड्याची जत्रा झाली आहे इथं तर. हे बघा गड्ड्याच्या जत्रेपेक्षा जास्त गर्दी झाल्यासारखी वाटते. पहिला खाऊयात मग तिबेटियन मार्केटमध्ये हिंडूयात. आता आयडिया आलेली आहे नेमकं मार्केट कशाचं आहे. तर गरम कपड्यांचा मार्केट आहे इथं. अजून थंडी मला माझ्या हिशोबाने काही सुरूच झाली नाही, कारण 20-21 टेम्परेचर असते, 21-22 संध्याकाळी एकदम रात्रीसुद्धा. पण इथं गरम कपड्याची एवढी क्रेज आहे मला आत्ता कळलं. हे बघा कसला मोठा मार्केट आहे, मोठाच्या मोठा लट. तर गरम कपडे घेण्यासाठी इतकी गर्दी आहे का बघण्यासाठी गर्दी आहे हेच कळेना. आणि तिबेटियन लोक जास्त आहेत असं बाहेर बोर्ड लावलं आहे. तर त्या हिशोबाने चालू आहे, बघूयात. प्रचंड मोठ्या मोठ्या गप्पा चालू आहेत. ब्रँडचा आहे नियन जॅकेट तिथं 3200, 3400, 2600 असे रेट चालू आहेत. एवढेच जर महाग घ्यायचेच असतील तर पॅन्टालूनमधून का घेऊन ये, ते सुद्धा ओरिजिनल ब्रँड. इथं कुणाला ब्रँडची माहिती विचारत बसायचं आपण आहे ना. त्यामुळे इथून खरेदीचा प्लॅन स्किप करून खायला जाऊयात डायरेक्ट. आता गर्दी, धूळ आणि किंमत बघून इथं खायचा निर्णय स्किप केला आहे आपण. डायरेक्ट कुठलं तर हॉटेल बघून खाऊयात. मित्रांनो जेवायला निघालो आहे पण अचानकपणे अगदी एकदम खमंग असा वास आला समोस्याचा. आणि बघितलं तर गर्दी पण प्रचंड भयंकर पडली आहे. आणि ह्या गर्दीला बघून मला थांबावंसं वाटलं. आता बघूयात, मी म्हणतोय आता एक समोसा एक प्लेट घेऊन खाऊन बघूयात, कारण वास तर एकदम जबरदस्त येतोय. भाई एक समोसा सॉरी. तर मित्रांनो आला आहे, खाऊयात डायरेक्ट. स्टँड वगैरे काय म्हणजे जागा वगैरे काय नाही आहे इथं उभं राहून व्हिडिओ करत खायला. एकदाच खाऊन मग रिप्लाय देऊयात, म्हणजे व्हिडिओ बनवूयात. कारण क्वालिटी बघा भाई, चटणी, कांदा आणि समोसा मोठाच्या मोठा आहे. आणि वाससुद्धा एवढा, म्हणजे तुम्ही व्हिडिओमधून वास घेऊ शकत नाही, एकदम जबरदस्त वास. आणि म्हणजे त्याला सुगंध म्हणू शकतो आपण वासाच्या ऐवजी. एवढा सुंदर असा काय म्हणतात स्मेल आहे. खाऊयात. भाई गाडीवर लावला आहे. अशी चटणी, असा समोसा तुम्हाला महाराष्ट्रात मिळणारच नाही. एक नंबर आहे. ही चटणीसुद्धा इतकी जबरदस्त आहे ना, एक नंबर. हे बघा बटाट्याची जी भाजी आहे ना समोश्यामधली फिलिंग्स ती काटोकाट भरलेली आहे. आणि बेसनाचा जो थर आहे ना तो अगदी नावालाच आहे, एकदम असं पातळ असल्यासारखं आहे. एवढा परफेक्ट समोसा इथंच भेटू शकतोय. कारण हे फाफडा जलेबी समोसा वाले गुजराती लोक आहेत ना, ह्यांच्याकडेच हे भेटू शकते, दुसरं कुठे भेटू शकणार नाही. मस्ट ट्राय केलं पाहिजे हे. आणि मी थांबलो त्यामुळे मला शाबासकी द्या आता. हॉस्पिटॅलिटी के लिए जाने जाते हैं ना. राईट. तर मित्रांनो आपल्याला ध्येयने लिफ्ट दिली आहे बरं का. वडोदऱ्यामधला नवा मित्र आहे आपला.